श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भारतीय स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत प्राध्यापिकेचा अवमान, शिवसेनेतर्फे जाब विचारत कर्मचाऱ्याच्या लगावण्यात आली कानशिलास। कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी बँक कर्मचाऱ्यांतर्फे बँकेचे कामकाज बंद ठेवून नोंदवण्यात आला निषेध। खान्देश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर येथे वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा। विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांच्या तालुकास्तरीय वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ। आणि श्री क्षेत्र बुरजड ते पंढरपूर पायी दिंडीस मंगळवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ। आता बातमी मात्र विस्ताराने। धुळे शहरातील देवपुरातील भारतीय स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत एका प्राध्यापिकेचा मराठी भाषेवरून कर्मचाऱ्याने अवमान केल्यामुळे शिवसेना उभाटा पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँकेत जाऊन जाब विचारत कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी घडली। धुळे शहरातील देवपुरातील भारतीय स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत एका प्राध्यापिकेला मराठी भाषेवरून कर्मचाऱ्याने अवमान केला, याचा जाब विचारण्यास गेलेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावून महिलेची माफी मागायला लावण्याची घटना सोमवारी घडली। याबाबत अधिक माहिती अशी की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमोदनगर शाखेत शिक्षिका पद्मा किसन शिंदे या सोने तारण कर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या। व्यवस्थापक अतुल राजेंद्र कुमार गांधी यांनी त्यांना अवमानकारक वागणूक दिली, मराठी बोलणार नाही असे धमकावले। त्यावरून बँकेत चांगलाच वाद झाला। शिक्षिका शिंदे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली। त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे व धीरज पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बँकेत धाव घेतली। यावेळी त्यांनी कर्मचारी सदाशिव आजगे यास मराठी असून गुजराती माणसाची बाजू का घेतो असा जाब विचारत कानशिलात लगावली। त्यानंतर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मराठीतूनच ग्राहकांशी बोलले पाहिजे, ग्राहकांना नम्र आणि वेळेत सेवा दिली पाहिजे असे सांगत महिलेशी मराठीच्या विषयावरून वाद घालणाऱ्या कर्मचाऱ्याला संबंधित शिक्षिकेच्या पाया पडायला लावले। शिक्षिकेची माफी मागण्यास भाग पडले। हा प्रकार घडत असताना बँकेत मोठी गर्दी जमली होती। शिवसेनेच्या अन्य कार्यकर्त्यांनीही मराठीच्या प्रश्नावरून बँकेच्या मराठी अधिकाऱ्याला झापले। त्यानंतर बँक कर्मचारी आजगे याने धुळे पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार केली। दिनांक 4/6/25 मध्ये तर गेल्यानंतर मी मॅनेजर सरांना भेटले। मॅनेजर सरांना सांगितलं की माझे पैसे भरून घ्या। तर कदाचित त्यांना कामाचा कंटाळा आला असेल किंवा त्यांना कुठे जायचं असेल तर त्यांनी माझ्याशी अतिशय उद्धट भाषा वापरली। त्यात त्यांना मराठी बिलकुल कळत नव्हतं, तरी पण मी त्यांच्याशी हिंदीमधून बोलले। पण नंतर त्यांनी खूपच जास्त उद्धटपणाने शिवीगाळ करायला सुरुवात केली त्यांच्या गुजराती हिंदी भाषेमधून। मग मी त्यांना म्हटलं की मराठी भाषेचा त्यांनी अपमान केला। मी जेव्हा बोलली की मला तुम्ही व्यवस्थित समजून सांगा वगैरे, तर मग त्यांनी डायरेक्ट त्यांच्या गुजराती भाषेतून शिवाय दिल्या आणि म्हणे मराठा लोग हमेशा हमारे जूते के नीचे रहते हैं और कुछ समजता नहीं, मुंह उठा के चले आए। भरपूर म्हणजे वेगवेगळे शब्द असे वापरले की मी बोलू पण शकत नाही, असे शब्द वापरले माझ्यासाठी। आणि एका लेडीजशी जर की असं बोलताय आणि मी तर शिक्षित आहे, माझ्याशी असं बोलताय तर सर्वसामान्य जे अडाणी लोक आहेत त्यांच्याशी ते कसं वागत असतील। आणि हे सगळं बँकेच्या वेळेत झालं। आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी त्यांना बोलली की तुम्ही आता जे काही बोलले ते सगळं मला तुम्ही एकदा माझ्या मोबाईलवरती बोलून दाखवा, तर ते सर लगेच पळाले आणि म्हणे की चोरीचा अटेम्प्ट करायला आले म्हणे, हिंदीतून बोलायला लागले आणि मला धक्काबुक्की पण केली त्यांनी, अश्लील शिवीगाळ पण दिली त्यांनी। आणि त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता, या माणसाचं नाव आहे अतुल गांधी आणि सदाशिव आजगे, हे दोघं जण होते। 4 जून रोजी ITI कॉलेजच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांच्याशी स्टेट बँक शाखेच्या देवपूर शाखेच्या कार्यालयामध्ये जो इन्सिडन्स घडला तो अत्यंत दुर्दैवी असा होता। या मॅडम त्या ठिकाणी पैसे जमा करायला गेलेले असताना तिथल्या बँक मॅनेजरने उशिरा का आल्या म्हणून त्यांच्याशी वादविवाद केले। त्या ठिकाणी तुम मराठी लोग हमारे जूतों के नीचे रहते हो, तुम ऐसे ही हो वैसे ही हो अशा पद्धतीने हिंदीमध्ये आवाज पद्धतीने त्याने मराठी भाषेचा आणि या मॅडमचा त्या ठिकाणी मराठी असल्यामुळे त्या ठिकाणी अपमान केला। या गोष्टीचा राग घेऊन मॅडमने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी मी पैसे जमा करायला आलेले आहे, पण त्या बँक मॅनेजरने मॅडमचं कुठलंही ऐकून नाही घेतलं आणि त्यांच्याशी अरेरावी करून हुज्जत त्या ठिकाणी घातली। या संदर्भामध्ये मॅडमने त्यांना भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मॅनेजरने काही ऐकून घेतलं नाही। शेवटी या मॅडमने देवपूर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर या ठिकाणी कंप्लेंट त्यांच्या विरोधामध्ये नोंदवली। तो मॅनेजर या ठिकाणी मॅडमची माफी मागायला आला की आमच्याकडनं यापुढे असा प्रकार होणार नाही। त्या ठिकाणी मॅडमची माफी मागून घेतली आणि मॅडमला त्यांनी गोड बोलून या ठिकाणाहून रवाना केलं, पण त्यांनी मॅडमच्या विरोधामध्ये फिर्याद या पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली होती, जी अत्यंत चुकीची होती। म्हणजे एकीकडे मराठी माणूस त्या बँकेचा ग्राहक असताना
त्या मराठी माणसाच्या आपल्याच ग्राहकाबद्दल त्या ठिकाणी अवारस्य शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलायचं आणि माजोरडापणा त्या ठिकाणी दाखवायचं हे अत्यंत चुकीचं आहे. संपूर्ण भारतामध्ये SBIचे कर्मचारी अशा पद्धतीने आरेरावी करतात. या SBIच्या कर्मचाऱ्यांवरती अत्यंत घाणेरड्या पद्धतीचे मीम्स तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता, फेसबुकला बघू शकता. त्यांच्यावरती त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवले जात आहेत. यांच्या युनियनचा त्या ठिकाणी गर्व आहे. या संदर्भामध्ये मॅडमने या धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांच्याकडे तक्रार केल्यावर अनिल अण्णा गोटेंनी जिल्हाप्रमुख अतुल भाऊ सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी आणि संपूर्ण शिवसैनिकांना आदेश दिले त्या ठिकाणी की तुम्ही त्या SBIच्या मॅनेजरला जाऊन त्या ठिकाणी समजावा. आणि एका मराठी स्त्रीची जी एक प्राध्यापिका आहे, एका वेल एज्युकेटेड संस्थेमध्ये शासकीय तंत्रनिकेतन ITI त्यामध्ये त्या प्राध्यापिका आहेत आणि त्या मॅडमची त्या ठिकाणी माफी मागायला लावा. त्या इन्सिडन्स करता आम्ही देवपूर शाखेमध्ये सकाळी 11 वाजता गेलो. संबंधित मॅनेजर हा दुसऱ्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्याचं त्यांनी सांगितलं आणि जो लोन ऑफिसर होता त्या लोन ऑफिसर अजगेने देखील या मॅडमशी आरेरावी केलेली होती. आम्ही त्याला बोलवलं. त्याने परत शिवसेना पदाधिकाऱ्यांशी त्या ठिकाणी वादविवाद घातला. वादविवाद घातल्यानंतर तो माफी मागायला तयार नव्हता आणि त्या प्रकारामधनं त्याने परत त्याचा माजोरडेपणा त्या ठिकाणी दाखवला. त्या प्रकारामधून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि आम्ही लागलीच मॅडमला घेऊन या ठिकाणी देवपूर पोलीस स्टेशनला आलो. सकाळी 12 पासून आत्ता सायंकाळचे 6 वाजलेले तोपर्यंत संपूर्ण कायदेशीर प्रोसिजर या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी मी संपूर्ण बँकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं आणि आमचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वैर नाही. SBIचे ग्राहक हे महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व मराठी बांधव आहेत आणि त्या ग्राहकांवरती तुमची बँक चालते. या कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी या ग्राहकांवरती अवलंबून असतात. ग्राहकांनी त्या ठिकाणी ठेवी जमा केल्या नाही, ग्राहकांनी त्यांचे फंड जमा केले नाही, यांना व्याज त्या ठिकाणी भेटणार नाही आणि गव्हर्नमेंट यांचं पेमेंट त्या ठिकाणी करणार नाही. पण हे अत्यंत माजुरडे असे झालेले आहेत. त्यांच्या युनियनचा ते दाखवतात आणि अत्यंत घाणेरड्या प्रकाराने त्यांनी एका महिलेला या ठिकाणी टॉर्चर केलेलं आहे. हा संपूर्ण प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पक्ष चिन्ह दाखवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SBIच्या विरोधामध्ये उद्यापासून या ठिकाणी आंदोलनं ठिकठिकाणी त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि यापुढील संपूर्ण कायदेशीर कारवाईला या ठिकाणी आम्ही पदाधिकारी असो किंवा मॅडम असेल आम्ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जायला या ठिकाणी तयार आहोत. धुळे शहरातील देवपुरातील भारतीय स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उभाटा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी स्टेट बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे बँकेचे कामकाज बंद ठेवून निषेध नोंदवण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील भारतीय स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत सोमवारी बँक अधिकाऱ्याने प्राध्यापिका महिलेला मराठी भाषेवरून हिनवत चुकीची वागणूक दिली. त्याचा उबाटा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँकेत जाऊन जाब विचारला. या प्रसंगी कर्मचाऱ्याच्या कानशिलात देखील लगावली. त्यानंतर मंगळवारी बँक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून बँकेचे कामकाज बंद ठेवत या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दिनांक 9 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया प्रमोदनगर शाखा धुळे येथे काही असामाजिक तत्वांनी बँकेचे अधिकारी यांच्यावर उद्दामपणे अमानुष पद्धतीने हल्ला केला. या घटनेत संबंधित अधिकाऱ्याला धमकावणे, शिवीगाळ करणे, कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करणे आणि शारीरिक मारहाणीचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना अत्यंत निंदनीय असून त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. ही घटना केवळ एखाद्या व्यक्तीपुरती मर्यादित नसून संपूर्ण बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकते. तसेच भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने दिनांक 4 जून रोजी जारी केलेल्या पत्रानुसार बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर आणि तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेतील दोषींना तात्काळ शोधून काढण्यात यावे आणि त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली कठोर कायदेशीर कारवाई करावी. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रमोदनगर शाखेसह इतर संवेदनशील शाखांमध्ये पोलीस बंदोबस्ताची व गस्त व्यवस्था करण्यात यावी. बँक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी एक सुस्पष्ट आणि कार्यक्षम यंत्रणा उभारण्यात यावी. जिल्हा पातळीवर बँकिंग सुरक्षेसाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात SBI ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे, विनोद मराठे, ओम मराठे, लक्ष्मण पाटील, दिनेश कौशिक, शफिक पिंजारी, सदाशिव पाजगे, पेन्शनर असोसिएशनचे SP सिंपी, राजेंद्र चव्हाण यांच्यासह प्रमोदनगर शाखेचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या प्रकरणी सदाशिव नरहरी असदे वय 33 राहणार जानकीनगर वाडी बकोर रोड देवपूर धुळे यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नरेंद्र परदेशी, माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धीरज पाटील, पद्मा किसन शिंदे यांच्यासह 15 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 132, 121(1), 189(2), 191(2), 352, 351(2), 3 व पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नरेंद्र परदेशी, अतुल सोनवणे, धीरज पाटील यांना अटक केली आहे. शिक्षिका पद्मा किसन शिंदे
शिंदे वय 43 राहणार गोकुळ अपार्टमेंट देवपूर या महिलेने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत व्यवहार करण्यासाठी गेले होते. बँकेत गोल्ड लोनचे पैसे उशिरा आले या कारणावरून बँकेचे व्यवस्थापक अतुल राजेंद्र कुमार गांधी आणि कर्मचारी सदाशिव वाजदे यांनी अश्लील शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली, मराठी भाषेचा आणि प्रांताचा अपमान केला. या प्रकरणी वरील दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 79, 352, 351, 2, 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मीकरण काळ करीत आहे. काल झालेला जो काही हल्ला होता उबाटा ग्रुपनी येऊन जे 10-15 लोकांनी येऊन आमच्या एका अधिकाऱ्यावर हात उचलला, शिवीगाळ केली. त्याच्यानंतर त्यांनी त्या एका लेडीची माफी मागायला लावली, काही चूक नसताना माफी मागायला लावली. आणि हे ऑन ड्युटी असताना सगळं केलं. वेळेच्या बाहेर जाऊन त्यांनी मदत केली तरीसुद्धा त्यांनी हे सगळं असं केलं. आणि याच्या विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि आम्ही हे काल FIR पण दाखल केली त्या लोकांच्या अगेन्स्टमध्ये. आणि आता आम्ही कलेक्टरला पण निवेदन देतो आहे की त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. RFI लावून हे निदर्शन देतो आहे आणि कलेक्टर ऑफिसला लेटर पण देतो. धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी आई एकविरादेवी मंदिर येथे वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरातील खान्देश कुलस्वामिनी एकविरादेवी मंदिरात वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आई एकविरादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील 5वे शक्तीपीठ आहे. मंगळवारी वटपौर्णिमेनिमित्त येथे 351 किलो आंब्यांचा आरस करण्यात आली होती. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अतिशय सुंदर अशी आंब्यांची आरस पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. वटपौर्णिमेनिमित्त मंदिरात महापूजा, अभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सजावटीसाठी ठेवण्यात आलेले आंबे अनाथाश्रम व वृद्धाश्रम या ठिकाणी देण्यात येणार आहे. देवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवी मंदिरामध्ये आज सालाबाद प्रमाणे वटपौर्णिमेचा कार्यक्रम झाला. वटपौर्णिमा निमित्त आई भगवतीला 351 किलो आंब्याचा आरास लावण्यात आलेला आहे आणि 111 पुरणपोळी, खापरची पुरणपोळी 111चा भोग लावण्यात आलेला आहे. आणि आजच्या ह्या महाप्रसादात पुरणपोळी, आंब्याचा रस आणि मसाले भात असा भंडारा आहे. आणि आजच्या ह्या पालखी उत्सवाला धुळ्याचे विद्यमान आमदार अनु अग्रवाल यांच्या सौ अल्फा अग्रवाल व प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते पूजन करून पालखी काढण्यात आली आणि प्रसाद देखील त्यांच्या हस्ते वाटण्यात आला. आजचा ह्या वटपौर्णिमा निमित्ताने पालखीचे भोई देखील सगळं महिला झाले होते. महिलांच्या हातून हा सगळा कार्यक्रम झाला आणि महिलाचा ते दिन निमित्त आधी गेलेला आहे. पण आज वटपौर्णिमेचं महिलांचं महत्त्व आहे म्हणून आज महिलांच्या हातून पूजाविधी आणि पालखी आणि प्रसाद वाटप करण्यात आलेला आहे आणि सर्वजण आनंदाने प्रसाद घेत आहेत. पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत शिंदखेडा येथील विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांच्या तालुकास्तरीय वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ करण्यात आला. पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा येथील विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांच्या तालुकास्तरीय वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात झाली. शिक्षकांनी आपल्या सेवेची 12 किंवा 24 वर्षे पूर्ण केली असल्यास त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी मिळवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण यंदा राज्यात प्रथमच एकाच वेळी ऑनलाईन चाचणीसह घेतले जात आहे. 2 ते 12 जून दरम्यान तालुका स्तरावर हे प्रशिक्षण प्रत्यक्ष वर्गात घेतले जात असून त्यात 962 शिक्षक जिल्ह्यातून तर शिंदखेडा तालुक्यातील प्रशिक्षण हे शिंदखेडा येथील विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरू असून प्राथमिक 38 व माध्यमिक 40 असे 78 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. धुळे जिल्ह्यातील सदरील प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले जात आहे. शिंदखेडा तालुक्यातील प्रशिक्षण जिल्हा डाएटचे अधिव्याख्याता चंद्रकांत पवार केंद्र समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. त्यांना तांत्रिक सहाय्य पंडित कटरे, गिरीश माले तर सुलभक तज्ञ मार्गदर्शक माध्यमिक साठी जगदीश बदाने, रवींद्र ठाकूर, अनिल काळे, हितेंद्र राजपूत, शशिकांत पाटील आणि प्राथमिक साठी अमोल मराठे, राकेश बागुल, नितीन वैसाने, संजय डिवरे हे काम पाहत आहेत. सकाळी 9 ते 5:30 पर्यंत चाललेल्या प्रशिक्षणात सेवेत पदार्पणावेळीची स्थिती व नंतर झालेली शिस्तांतरे या दृष्टीने
शिक्षकांना सिद्ध होता यावे यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते। या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाईन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणासह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृती संशोधन आदी 20 ते 22 विषयांचा समावेश राहणार असल्याचे केंद्र समन्वयक चंद्रकांत पवार यांनी सांगितले। 10 दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप 12 जूनला होणार आहे। शिक्षकी पेशात आल्यानंतर 12 वर्ष सेवा केल्यानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी जे काही प्रशिक्षण असतं ते करणं अनिवार्य असतं। तर शिंदखेडा तालुक्याचं सदरचं प्रशिक्षण जे आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण हे या शिंदखेड्यातील विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सदर प्रशिक्षणासाठी प्राथमिक गटासाठी एकूण 41 प्रशिक्षणार्थी होते आणि माध्यमिक गटासाठी 46 प्रशिक्षणार्थी हे माध्यमिक आणि त्यांच्यासोबतच 3 प्रशिक्षणार्थी हे कला आणि क्रीडा या विभागासाठी 7 दिवस इथं होते। ते प्रशिक्षणार्थी आजपासून नाशिक या ठिकाणी विभाग स्तरावर त्यांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे, त्या ठिकाणी ते गेलेले आहेत। माध्यमिकचे 46 पैकी काही प्रशिक्षणार्थी जे होते त्यांचे नावं डबल होती आणि या प्रशिक्षण खूप स्ट्रिक्ट असल्यामुळे एक त्यांनी वेळेवर न आल्यामुळे स्वाक्षरी न करता आल्यामुळे त्यांचं नाव हे कट झालेलं आहे। माध्यमिकची शिक्षक संख्या प्रशिक्षणार्थी संख्या ही आता 46 वरून 40 आलेली आहे। तीच गोष्ट प्राथमिक जे प्रशिक्षणार्थी होते 41 होते, त्यातील सुद्धा 3 प्रशिक्षणार्थी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव वेळेवर पोहोचू शकले नाही किंवा त्यांना इतर कामं असल्यामुळे ते प्रशिक्षणाला नाही येऊ शकले, म्हणून त्यांची नावं देखील कट झालेली आहेत। सदरच्या प्रशिक्षणासाठी माध्यमिक गटासाठी 5 सुलभक हे काम करतायत, सुलभनाचं काम। त्याच बदाने सर असतील, श्रीयुत ठाकूर सर, श्रीयुत राजपूत सर, शशिकांत पाटील सर, अनिल काडे सर या माध्यमिक गटासाठी सुलभक म्हणून काम करतायत आणि प्राथमिक गटासाठी श्रीयुत अमोल साळुंके सर, संजय ढेवरे सर, राकेश बागुल सर आणि नितीन बैसाने सर हे सुलभक म्हणून काम करत आहे। आज प्रशिक्षणाचा 8वा दिवस, पुढचे 2 दिवस हे प्रशिक्षणाचे आहेत, त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थींना कार्यमुक्त हे केलं जाईल। धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र बुरजड ते पंढरपूर पायी दिंडीस मंगळवारी बुरजड येथून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ करण्यात आला। धुळे तालुक्यातील श्री क्षेत्र बुरजड ते पंढरपूर पायी दिंडीस बुरजड येथून मोठ्या उत्साहात मंगळवारी प्रारंभ करण्यात आला। महाराष्ट्र ही वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची भूमी आहे। या महाराष्ट्राला भक्ती मार्गाची अखंडित परंपरा आहे आणि याच्यातीलच महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय। जून महिना सुरू झाला की प्रत्येक वारकऱ्याला आषाढी वारीचे वेध लागतात। अशीच बुरजड येथून मंगळवारी वारकरी दिंडी मार्गस्थ झाली। दरकोस दर मुक्काम करत ही दिंडी आषाढी एकादशी अगोदर 5 दिवस पंढरपूर येथे पोहोचेल। उन्हात पावसाची तमा न करता वारकरी विठुरायाचा गजर करीत दिंडीत सहभागी झाले आहे। दिंडीचे हे 20वे वर्ष आहे। या दिंडीत रोज सकाळी काकडा भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन असे कार्यक्रम होत आहेत। दिंडी मार्गस्थ वेळी श्रीराम भजनी मंडळाचे सदस्य काशीनाथ पाटील, एन डी पाटील, दत्तात्रय पाटील, राणा पाटील, रतिलाल पाटील, धनराज गवते, दासभाऊ नागपुरे, आबा महाराज, पंढरीनाथ सोनवणे यासह दिंडी चालक अशोक महाराज लामकानी, वसंत महाराज, नामदेव जाधव, सोबदार आदी सहभागी झाले आहेत। गेल्या 20 वर्षापासून अखंडपणे पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र बुरजड ते श्री क्षेत्र पंढरपूर पर्यंत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही सर्व वारकरी भगवान पांडुरंगाच्या परमात्म्याच्या चरणारिंद परमात्म्याच्या दर्शनाकरता याही वर्षी पायदिंडी सोहळा निघत आहे आणि आज बुरजडवर निघत असताना हे सर्व वारकरी वैष्णव मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि खरं तर वारकरी वैष्णवांमध्ये पांडुरंगाच्या दर्शनाकरता जाण्याकरता तरुणी माणसं जातील याच्यात मोठं काही नवल नाही, पण तुकाराम महाराज सांगतात या देवाच्या दर्शनाकरता तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, म्हातारे माणूस सुद्धा तरुण मुलासारखं उड्या मारून आनंद घेतात, कारण की नाचत जावत या गावारे खेड्या सुख देईल विसावारे। देवाच्या चरणाजवळ गेल्यानंतर आपलं जे मन धावणार आहे, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया। देवाच्या दर्शनाने काय होतं, भाग गेला शीन गेला। देवाच्या दर्शनाने आनंद प्राप्त होतो, सुख मिळतं आणि परमात्म्याला एकच विनंती आहे की देवा ही संपूर्ण सृष्टीतले जेवढे जीव म्हणून जन्माला आले माणसं असतील प्रत्येकाला सुख समृद्धी दे, हेच आशीर्वाद मागण्याकरता देवाच्या चरणाकडे आम्ही सर्व वारकरी वैष्णव जात आहोत। पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर। भारतीय स्टेट बँकेच्या प्रमोदनगर शाखेत प्राध्यापिकेचा अवमान, शिवसेनेतर्फे जाब विचारक कर्मचाऱ्याच्या लगावण्यात आली कानशिलास।
कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी बँक कर्मचाऱ्यांतर्फे बँकेचे कामकाज बंद ठेवून नोंदवण्यात आला निषेध. खानदेश कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिर येथे वटपौर्णिमेचा सण भक्तिमय वातावरणात साजरा. विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षकांच्या तालुकास्तरीय वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षणास प्रारंभ. आणि श्री क्षेत्र बुरजड ते पंढरपूर पायी दिंडीस मंगळवारी भक्तिमय वातावरणात प्रारंभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.